संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्याच्यासोबत पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये देखील पावसाने संपूर्ण परिसराला चांगलं झोडपून काढल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो आहे इंदापूर तालुक्यातील मदनवाडीचा परिसर आहे आणि मदनवाडीच्या परिसरामध्ये या वड्याला या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। ह्या पूर परिस्थितीने संपूर्ण शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान केलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे देखील पाहू शकतो, आपण संपूर्ण पिकाचं देखील नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। असंच संपूर्ण ह्या परिसरामध्ये देखील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्यासोबत आपल्या सोबत आपण ह्या एका बाजूला जर पाहिलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो गायीसाठी जो आणलेला जो चारा आहे मुरघास म्हणून त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि देखील या मुरघासचा चारा जो आहे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। त्याच्यासोबत आपल्या देखील आज एका बाजूला आपण पाहिलं तर गुरांचा गोठ आहे। आज मदनवाडीतील गुमरे यांच्या गुराच्या गोठ्यांमध्ये साधारणतः 25 ते 30 गाया होत्या। त्याच्यामधल्या काही गाया कालच्या या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या आहेत। त्या संदर्भात त्यांचे किती गाया वाहून गेलेत आणि त्यांचे किती नुकसान झाले आपण त्यांच्याकडून थेट जाणून घ्या। नेमकं तुमचं काय काय नुकसान झालं, किती नुकसान झालं, किती गुरं होती, किती गुरं पाण्याच्या ह्या पुरामध्ये वाहून गेले। कालच्या भयानक पुरामध्ये माझ्या तशा सगळ्या 25-26 जनावर होती माझ्याकडे, लहान मोठी मिळून। तर कालच्या पुरामध्ये एक 4 गायी मोठ्या आणि 2 त्यांची वासरे वाहून गेली। एक अजून एक वाहत चाललं होतं पण ते वाचलं सुद्धा अडकल्यामुळे। आणि एक 25-30 कोंबड्या मृत पावल्या, म्हणजे वाहूनच गेल्या, पाण्यात राहिल्याच नाहीत। जी वाहून गेलेली गुरे त्यांचा का शोध घेण्यात आला होता? सकाळपासून आम्ही नदी पात्रापर्यंत शोध घेत आलो पण काहीच म्हणजे दिसलेच नाही काहीच। एक फक्त रात्रीच्याला आम्हाला 11 वाजता साधं गावरान आपली गाय होती ते इथं अडकल्यामुळे सापडली इथं जवळ रात्रीच्या 11 वाजता। साधारणतः हे नुकसान आहे कितीच झालं असेल काय अंदाज? नुकसान तसं जनावरांचं 6-7 लाख रुपयात झाले आणि कंपाऊंड केलेलं आपण ते परत घरात सगळं पाणी शिरल्यामुळे सगळं स्वयंपाकाचं ह्याचे भांडी कुंडी सगळे पाण्यात गेले, सगळा गाळ शिरलाय घरात। परत घरामध्ये आपले कपाट सगळं राडाव झाला सगळा। ही पूर परिस्थिती अशी म्हणजे प्रत्येक गोष्ट निर्माण होती का असं याच्यापूर्वी कधी घडलं होतं काय असं? आणि किती कोणत्या टायमिंगला पूर परिस्थिती निर्माण झाली? याच्यापूर्वी 5 वर्षापूर्वी पाणी आला होता असं, म्हणजे त्यावेळेस लिंबोडी तलाव आहे ना आपला, त्याचा भराव फुटला होता। सांडवा जो असतो तो ओव्हरफ्लो होऊन जो वाहतो ना तो फुटला गेल्या वर्षी, त्याच्यामुळे पाणी आलं होतं। आणि त्याच्यावरती आज 4-5 वर्षानंतर आज पाणी आले। साधारणतः पाणी जे आलं त्याचं काय साधारण किती दरम्यान होतं काय सांगता येईल काय? परवा दिवशी रात्रीपासून परिसरात इतका पाऊस होतोय की बंदच नव्हता पाऊस। काल दिवसभर, परवा दिवशी रात्री 4 ते 5 वाजता जे पाण्याने म्हणजे इतका वेग धारण केला की काहीच म्हणजे करता आलं नाही। डोळ्यासमोर आमच्या देखत गाया वाहून जात होत्या तरी आम्ही त्यांना वाचू शकलो नाही। आमच्या परीने जेवढ्यांना आम्ही वाचू शकलो, गावकऱ्यांनी सगळ्यांनी मित्रमंडळींनी मदत केली तेवढं आम्ही वाचवले। आज आपण पाहू शकतोय शेतकरी हा कोणत्या ना कोणत्या अडचणीवर नियमित बहुचर्चित असतो। मग कधी पावसाच्या असन तर कधी कर्जमाफीच्या माध्यमात असून, परंतु महत्वाचं म्हणजे शेतकरी नेहमी सातत्याने नेहमी अडचणीत असतो। परंतु आज देखील आसमानी संकट कोसळल्यामुळे देखील शेतकऱ्याला मोठा आज सामना करावा लागतोय। परंतु आज दुसरे देखील नागरिक आज आपल्या सोबत जुळले। नेमकं तुमचं आता प्रशासनाला काय म्हणणं, आता काय आव्हान काय? आता आमचं प्रशासनाला एक शेतकऱ्याच्या वतीने असं आव्हान आहे की त्वरित पंचनामे करून घ्यावे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्याचा पंचनामा करून घेऊन त्वरित त्याची अंमलबजावणी करून त्याचा जो हे असतो म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई ही त्वरित भेटावी। आणि पंचनामे करताना एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की कमीत कमी आम्हाला कागदपत्र त्यांना शेतकऱ्यांना सांगावी। कारण काय होतंय, एवढं नुकसान झालेलं असतं तरी कागदपत्राच्या अभावी, कुठल्या एका कागदाच्या अभावी आम्हाला ते नाकारलं जातं। पण वस्तुस्थिती तशी नसती, वस्तुस्थिती इथं खूप मोठं नुकसान झालेलं असतं। म्हणून प्रशासनाला मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। आत्ताच मगाशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री तमाम भरणे या दोघांनीही पाहणी करून गेलेले आहे। त्यांनी त्यांच्या स्तरावर आदेश दिलेले आहेत, त्याचे शासन पालन करेन असं मी सांगतो। नक्कीच आज आपण शेतकऱ्यांकडून देखील ऐकून घेतलेलं आहे राज्याचे
इंदापूर तालुक्याचे आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी देखील ह्या पूर दौऱ्याच्या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेत. सदर घटनास्थळी या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिलेली, परंतु संपूर्ण ह्या भेटीमध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात येते संपूर्ण या ठिकाणी पाहणी करून देखील त्यांनी पुढील आदेश देखील अधिकाऱ्यांना दिलेल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर कुसाळकर, इंदापूर, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.